येत्या सोमवारी राजकीय भूकंप होईल असं विधान पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी केलंय। हे विधान संभाजीनगर पुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक नेते आहेत ज्यांचा कोंडमारा होतोय असंही त्यांनी म्हटलंय। कोण येणार आहे कोण नाही हे सोमवारी कळेलच असं म्हणत शिरसाट यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय। काल मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं। या विधानाचा अर्थ संभाजीनगर पर्यंत मर्यादित नव्हता। महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे। परंतु मी बोलल्यामुळे शिवसेने उभाटा गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागले, मला वाटतं त्यांनी माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाहीये। त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चव्हाट्यावर आलेले आहेत आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला देऊ नये हा उभाटा गटाचा प्रश्न आहे। परंतु माहिती 100% एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत। तसे संकेतही त्यांना दिले, त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे, काहीतरी कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे। म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही। ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचं काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे। म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणे योग्य नाही। परंतु एवढं निश्चित आहे उभाटा गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतः सुद्धा सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे। म्हणून आमदार असतील, काही नेते असतील, काही कार्यकर्ते असतील, यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज हे पक्ष प्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठावा गटामधले मॅक्झिमम आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।